त्या पद्धतीने त्यांचं यंत्र वापरायला चालू केलं फडणवीस साहेबांनी. त्यामुळे ती काय फसवलं आहे आम्हाला मराठा आरक्षणात. त्यामुळे आमचा मराठा आरक्षणातली 100% मराठी माणसं जी मराठा आहे ती मतदान भाजपला करणार नाही असा विषय आहे. 1001% मोहिते पाटील येणार. 100% मोहिते पाटलाचा हा विजय आता झाल्यातच जमा आहे. पाटलाचा काय उपयोग नाही. आम्ही 5,000 रुपये मुलीच्या नावावर टाकलं होतं सुमित्रा पतसंस्थेत. ती पतसंस्था बंद पडली. मुलीच्या लग्नासाठी पैशाची गरज होती म्हणून आम्ही मागायला गेलो तर त्या पतसंस्थेत रुपयासुद्धा आम्हाला दिला नाही कोणी. त्याच्यामुळं मोहिते पाटलाला आम्ही मतदान करणार नाही. गोरगरिबांना सुविधा दिल्या ते मोफत गॅस ST ही भरपूर गोरगरिबांना सुविधा दिल्या ते. त्याच्यामुळं गोरगरिबाला मोदीची गरज आहे. कारण मोदी साहेबांचं पेन्शन पुन्हा ST फुकट, दवाखाना फुकट, त्या कारणामुळं आम्ही मोदी साहेबांच्या बाजूने. माझ्याकडं 12 टायर टँकर 2 आहेत. माझं काय करते एका दिवसाला माझी म्हणजे 2 दिवसात एक हैदराबादला ट्रिप दुधाची टाकतात. तर ते 2 दिवसात का नाही 16,000 रुपये माझा फास्ट ट्रॅक जातो एका टँकरला. माझा ह्या वर्षी एका टँकरला 17 लाख रुपये फास्ट ट्रॅक गेला आहे. मग 17 लाख रुपये एका गाडीला जर फास्ट ट्रॅक जात असेल तरी रस्त्याची काय म्हणजे ह्यानी ही केलेलं नाही ना. आमचा फास्ट ट्रॅक आम्ही विकतच मिळते भाड्याने जातोय त्याच्यावरून. आणि कधी त्याने कुठे 2 दिवस मांडलं कोणा घरी कोणाला माहिती बी नाही. मतदान कोणाला करणार मोहिते पाटील की निंबाळकर? मग लिंबाळकरला करून काय करायचं? आमचं इथं काय करतच नाही. पण दादांसाठी आम्हाला करावं लागतं तसं माफत. बबन दादा यांच्यासाठी तुम्हाला निंबाळकर साहेबांना मतदान करावं लागतं. हां, तुम्हाला दिल्लीपासून गल्लीपर्यंत एक्झिट पोल सांगू काय काय आहे. हां, दिल्लीत 7 सीट आहे, एक पण सीट येत नाही. हरियाणा 10 सीट आहे, एक पण सीट येत नाही. पंजाबमध्ये 13 आहे, एक पण येत नाही. हां, तुम्ही फक्त UP, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरातवर चालला आहे. कमळ येत नाही. 10 वर्षात लोक वैतागलेले आहेत, बेकारीने वैतागलेले आहेत. हां, लोकाला कामधंदे नाहीत. हां, नमस्कार काका, आता आपण प्रभातीमध्ये आपलं स्वागत आहे. एकंदरीत आता तुमच्या गावात आलो आहे आपण. काय म्हणतं तुम्हाला लोकसभेचं इलेक्शन चालू झालेलं आहे 2024चं. एकीकडे निंबाळकर साहेब आहेत, एकीकडे धैर्यशील मोहिते पाटील आहेत. काय वाटतंय तुम्हाला, काय होईल? आमच्या माढा मतदारसंघातून लीड आमचं मोहिते पाटील येणार आहेत. मोहिते पाटील का? त्यांचं पहिले विकास कामं झाली होती माढा मतदारसंघात. निंबाळकर साहेबांचंही भरपूर काम आहे माढा मतदारसंघात. काय काय म्हणणं? ते अजून काय त्यांना आम्ही कधी बघितलंच नाही. गावात आमचं कधी आलंच नाही. तर ते गावात आलं नसलं तरी त्यांचा निधी आला असेल की गावात? कुठं आला निधी? असेल कुठं एखादी रस्ता बिस्ता केला असेल कुठं गावात. काय कुठं काय नाही, अजून विकासच नाही, काय रस्ता बी नाही काय. मग आता मतदान ह्या वेळेस कोणाला, तुतारी की कमळ? तुतारी. का हो तुतारी? तुतारी शरद पवार. शरद पवारांचा विकास आहे. या बारीने शरद पवार बघून मतदान मोहिते पाटला करायचं आपल्याला. काका, एकंदरीत 2024ची रणधुमाळी चालू झालेली आहे लोकसभेची. काय वाटतंय, काय होईल गावात तुमच्या? गावातला आता मोहिते पाटलाचा विकास गावात चालू झालेला आहे आणि शक्यतो आता त्यांनाच मतदान होणं बरोबर आहे. दुसरीकडे निंबाळकर साहेब आहेत. आम्ही त्यांना आणखी पाहिलंच नाही. तर पाहिलं नसलं तरी त्यांचा विकास भरपूर आहे. आज आतापर्यंत तर काही विकास कुठं का आमच्या समोर आलेला नाही त्यांचा. आता 2024चं इलेक्शन लागलेलं आहे. पहिलं सरकारचं काय फरक आहे, आता चालू सरकारमध्ये काय फरक आहे? काय वाटतंय तुम्हाला या दोघांविषयी? दोघांविषयी असं वाटतं की आमची कामं मोहिते पाटलाने जास्त केलेली आहेत इथली. त्यामुळं आमचा विकास मोहिते पाटलाला मतदानाचा होणार आहे. मोहिते पाटलाच होणार विकास, पण निंबाळकर साहेबांना पण डबल उमेदवारी मिळाली आहे. मागचं पंचवार्षिक पण अहो, त्यांना आम्ही पाहिलेच नाही त्या निंबाळकर साहेबांना. त्यांचं काम बघूनच त्यांना डबल उमेदवारी दिलेली आहे. पण आमच्या गावात तर नाही सध्या. कोणाला जास्त लीड जाईल? लीड जाईल मोहिते पाटलाला. काका, एकंदरीत 2024 लोकसभेचं इलेक्शन चालू झालेलं आहे. एकीकडे धैर्यशील भैया मोहिते पाटील आहेत आणि दुसरीकडे निंबाळकर साहेब आहेत. काय वाटतंय तुम्हाला, काय होईल? आम्ही आता काय होईल हे काय सांगता येत नाही, पण आम्हाला प्रशांत मालक काय सांगतील ते आम्ही त्या मापाने चालू. एकंदरीत तुम्ही आता प्रशांत मालक सांगतील त्यांच्या विचारानुसार मतदान करणार. पण दुसरीकडे आता मोहिते पाटील पण आहेत, त्यांच्याविषयी काय मत आहे? त्यांच्याविषयी काय मत नाही. ते आता निंबाळकर साहेबांनाच मतदान का करणार, किंवा मालक सांगतील त्यांनाच मतदान का करणार?
आम्ही एक निंबाळकर साहेब जरी आमच्याकडं आलं नसलं गेलं नसलं किंवा ओळख नसलं किंवा आम्ही हाय असं जरी मानलं नसलं तरी आम्ही एक मानानं मानणारा आमचा एक मालक आहेत. ज्याप्रमाणे मालक आम्हाला सांगतील त्याप्रमाणेच आम्ही करणार आणि आम्ही मालकाचं कार्य करत आहे. तुमच्या गावातून लीड जास्त कोणाला जाणार? हे काय सांगू शकत नाही आम्ही, पण एक 50% तर होईल असा एक अंदाज आहे आमचा. कमळ फुलणार की तुतारी? ते काय सांगू शकत नाही. काका, एकंदरीत 2024चं इलेक्शन लागलेलं आहे, काय वाटते काय होईल? तुतारी येणार की कमळ फुलणार? तुतारी येणार. तुतारीच काय येणार? कामं केली ती. काय कामं झाली गावात तुमच्या? महादेवाचं मंदिर झालं, सगळी सुविधा झाली मोहिते पाटलांनी केली. कमळ कमळाची काय कामं झाली का नाही? काय नाही झालं. एकंदरीत एकीकडे निंबाळकर साहेब आहेत आणि दुसरीकडे मोहिते पाटील आहेत, या दोघांमध्ये काय होईल? मोहिते पाटील येणार. कितीच लीड देणार मग मोहिते पाटलांना? मोहिते पाटलाला एक 100 लीड जाईल गावातून. किती आहे लोकसंख्या गावाची? एक 1800. काका, आता एकंदरीत 2024चं लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे. एकीकडं मोहिते पाटील आहेत आणि दुसरीकडं निंबाळकर साहेब आहेत. काय वाटतंय या दोघांविषयी, काय होईल? तुतारी येईल 100%, 101. तुतारीच काय येईल? कारण काय, जे राष्ट्रवादीचे जे आहेत यांनी जी जाहीरनामा केलेला आहे त्या जाहीरनामात गोरगरिबांना 1 लाख रुपये वर्षाला आर्थिक सहाय्य आहे. परत जे दुसरे शिक्षण क्षेत्रामध्ये जे आहे अप्रेंटिस करणाऱ्याला महिन्याला 12,000 आहे. त्यांच्या जाहीरनाम्यात काय आहे मग? आभाळ. ते शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये देतात. पण आता महिलेला 8,000 आहे ना, 8,500 दर महिन्याला. आणि तुम्ही कर्नाटक जावा, हिमाचल जावा, OPS आहे जुनी, त्यांनी स्टार्ट केलेलं आहे. तुम्ही राजस्थानला जावा, जिथं आता तेलंगणाला जावा, ST पासून सर्वच फुकट आहे ना त्यांना. जे काँग्रेस बोलतं तेच करतं. एकंदरीत महाराष्ट्रात काय वाटतंय तुम्हाला? आता कमळ फुलणार की तुतारी वाजणार की काँग्रेस, शिवसेना आणि शरद पवार गट? असं का वाटतंय एकंदरीत तुम्हाला? काँग्रेसच येईल हे 100% खात्री आहे. एक्झिट पोलच्या अनुसार कमळ काय येणार नाही. कमळ येत नाही. 10 वर्षात लोक वैतागलेले आहेत, बेकारीने वैतागलेले आहेत. लोकाला कामधंदे नाहीत. जनतेला एक्झॅक्ट सांगा, का वैतागलेत लोक? 10 वर्षात भाजप सरकारला काय वैतागले? काय दिलंच नाही तर त्यांनी काय दिलं? रस्ते दिले, रोड दिले. रस्ते दिले तर ते लोकांच्या पैशातूनच कटिंग करतात ना. टोल टॅक्स कुठून करतात? तुम्ही जे आता इलेक्ट्रो बॉन्डचे पैसे तुम्ही वापरले त्यातले पैसे दिले? नाही दिलेत. मग काय पहिलं सरकार आणि आताचं सरकार म्हणजे लय फरक, जमीन आसमानचा फरक आहे. सांगचाल का 2 मिनिटं तुम्ही सांगा बरं काय फरक आहे? लय फरक आहे. हे फक्त भाषण देणारे लोक आहेत, ती प्रत्यक्ष कृती नाही करत. जनतेला तरी कळू द्या नेमकं. जनतेला कळते ना सर्व. आता जनते 10 वर्षात त्रासलेली आहे, त्याच्यामुळं जनतेला सांगायची काही गरज नाही. एक्झिट पोल कसा पळतोय ते बघा. तुम्ही नुसतं म्हणता 400 पार, आणि इथं 40 पार व्हायचं पण पंचायत आहे. तुम्हाला दिल्लीपासून गल्लीपर्यंत एक्झिट पोल सांगू काय काय आहे. दिल्लीत 7 सीट आहे, एक पण सीट येत नाही. हरियाणा 10 सीट आहे, एक पण सीट येत नाही. पंजाबमध्ये 13 आहे, एक पण येत नाही. तुम्ही फक्त UP, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरातवरच चालला आहे. या 4च राज्यात. तुम्हाला खाली दक्षिण भारतात कोण विचारतं आहे? केरळमध्ये 0, तामिळनाडू 0, एक पण सीट येणार नाही. 132 सीट आहे तिथं, आणि तुम्ही 400 पार इकडं करायला लागला एकदम. बाकीच्या लोकांना काय दिलं नाही का तुम्ही? तुम्ही बिहारमध्ये बघा, तेजस्वी आणि याचं गठबंधन आहे, ते काय ढिल्ले आहेत का? UPमध्ये अखिलेश आहे. तुम्हाला सीटा नाही आहेत, तुम्ही हद्दपार आहे.
हे आता माढा लोकसभेमध्ये आपल्या इथं माढा लोकसभेमध्ये धैर्यशील मोहिते पाटील आहेत आणि दुसरीकडे निंबाळकर साहेब आहेत, यांच्याविषयी काय वाटतंय तुम्हाला? बघा, धैर्यशील मोहिते पाटील 100% निवडून येतो. असं का वाटतंय धैर्यशील मोहिते पाटील? कारण त्यांची पहिल्याची कामं आहेत म्हणून. भले ते 5-10 वर्षामध्ये नव्हते, पण त्यांची जी कामं सांगितलेले त्यांनी ते केलेले आहे नसतानासुद्धा. कोणाला डेपो बसून देणं, कोणाला काय करणं, फोनवरून कामं केलेले विजयदादांनी. गावातून कोणाला जास्त लीड देणार? गावातून 100% आहे ना लीड मोहिते पाटलाला आहे. मोहिते पाटलांनाच देणार. ओके. एकंदरीत पाहता मागचा जो सरकार होता आणि तुमचा राम सतपथे पण पडतोय सोलापूरमधून, मी हे पण सांगतोय. असं का वाटतंय राम सतपथे पडतायत? कारण काय तो म्हणतात ना, त्या गरीब कुटुंबातला मुलगा आहे, एवढी संपत्ती लक्षात जमा झाली 5 वर्षात. हां, तुम्ही आजचं ते वाचलं असेल पेपरला. हां, किती संपत्ती जमा केली. आज तू आमदाराचा डायरेक्ट खासदार बनायला तिकडे गेला. मग मोहिते पाटील काय म्हणलं, तुला एका रात्रीत बनवलं तर एका रात्रीत खाली पण करून दाखवतो. म्हणून आपली जागा शोधायला गेलो ते सोलापूरला. सोलापूरमध्ये प्रणित आहे, त्यांच्याविषयी काय वाटतं? प्रणिताई 100% येते निवडून. काका, एकंदरीत 2024चं लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे. या इलेक्शनमध्ये धैर्यशील बाया मोहिते पाटील पण रिंगणात आहेत आणि निंबाळकर साहेब पण रिंगणात आहेत. काय वाटतंय तुम्हाला, काय होईल? मोहिते पाटील. का असं का वाटतंय मोहिते पाटील येतील? मोहिते पाटील म्हणजे कामं करणारी माणसं आहेत, नेतृत्व चांगलं आहे त्यांचं. शेतकऱ्याचं तळागाळातल्या शेतकऱ्यापर्यंत पोचणारी माणसं आहे ती. हे खासदार निंबाळकर 5 वर्ष निवडून गेला, ती पुन्हा माघारी बी आला नाही आणि त्याला जनतेचं काय देणं घेणं नाही. म्हणजे आता डबल त्यांना उमेदवारी दिली, कारण त्यांची कामं भरपूर आहेत, त्यामुळे त्यांना पक्षानं डबल उमेदवारी दिली. त्याविषयी काय वाटतंय तुम्हाला? पक्षाचं आम्हाला देणं घेणं नाही, आम्हाला फक्त सर्व स्तरातनं मोहिते पाटील म्हणजे अशी माणसं आहे ती गरीब असू द्या, त्यांना राजकारणी चालत नाही. ती आडगा जरी माणूस गेला तर ती मोहिते पाटील कामच करणार. म्हणजे एकंदरीत पाहता गावातून कोणाला जास्त लीड देणार? गावातनं आम्ही मोहिते पाटलाला एक 70-75% लीड देऊ. 70-75%? 75% ओपन लीड मिळणार मोहिते पाटलाला. तर चालू सरकारचं धोरणं काय आहे, त्याने जुन्या सरकारची धोरणं काय होती, याच्यात तुम्हाला बदल काय वाटतोय, फरक काय वाटतोय? गेल्या वर्षी ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब, पवार साहेब यांचं सरकार तिघाच होतं, त्यावेळेस 34-36 रुपये म्हणजे गायच्या दुधाला दर होता. आता ही सरकार आल्यापासून 22 रुपयानं दूध चालले, 20-22 रुपयानं. मग ह्यांना काय, शेतकऱ्याचं कोणाला ह्यांना पडले? ह्यांना पळवा पळवी, आमदार फोडणं, हे असं म्हणजे शासन म्हणजे हे फसवाफसवी शासन लागलं हो सगळं. आता म्हणते तर आपकी बार 400 पार, यांच्याविषयी काय मत आहे तुमचं? आपकी बार 400 नाही, तडीपार. म्हणजे एकंदरीतच पाहता आता माढा लोकसभेतून जास्त मतदानाचं लीड कोणाला देणार तुम्ही? मोहिते पाटलाला. काका, एकंदरीत 2024चं लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे, काय वाटतं तुम्हाला, काय होईल गावातून तुमचं? आमच्या गावातनं जरा कमळला जास्त होईल असं वाटतंय. निंबाळकर साहेबांना जास्त लीड जाणार? हां. असं का वाटतंय? वरचं मोदीच्या ह्याच्यामुळं. म्हणजे मोदींचं कार्य भरपूर आहे, त्यांच्यामुळं वाटतंय. तुमचं मतदान कोणाला असणार, कमळ की तुतारी? आमचं मतदान मोदीमुळं कमळ. मोदी साहेबाच्या कार्य हे. एकीकडे मोहिते पाटील आहे, त्यांच्याविषयी काय वाटतं तुम्हाला? तसं काय नाही, मोहिते पाटलाचं काय नाही एवढं, पण भाजपमुळं आपलं भाजपला मतदान असतं. एकंदरीत मग राष्ट्रवादीची तुतारी आहे आणि दुसरीकडे कमळ एक आहे, जास्त लीड कोणाला देणार किंवा कोणाला जाणार? आपलं भाजपलाच. भाजपलाच. काका, एकंदरीत 2024चं इलेक्शन लागलेलं आहे. होय. एकीकडं मोहिते पाटील आहेत, एकीकडं निंबाळकर साहेब आहेत. काय वाटतंय, काय होईल माढा लोकसभेमध्ये? नाही, इथून निंबाळकरच येणार माढा मतदारसंघातून. का वाटतंय निंबाळकर साहेब येणार? हा, का असं का वाटतं? हे पूर्वीचा अनुभव. काय कामं त्यांनी केलेले आहेत, केले काय राहिलेत. मोहिते पाटील का नाही? हा, मोहिते पाटील का नाही? नाही, काय जे त्या अधिकाराप्रमाणे असतं आमचं. म्हणजे
विकास काम अनुसरून तुम्ही मतदान करणार की चेहरे बघून मतदान करणार? नाही विकास कामं बघू. मग मोहिते पाटलांची विकास कामं भरपूर आहेत. आहेत दोघांचे पण आहेत. निंबाळकर साहेबच कामं आमच्या परिचारासाठी. परिचारक म्हणजे तुमचे वरिष्ठ नेते परिचारक आहेत? हो, प्रशांत परिचारक. त्यांच्या सूचनेनुसारच खाली मतदान करणार? हो. मग एकंदरीत गावातून काय होईल असं काय वाटतंय तुम्हाला? काय 50% होईल. 50-50. हो. तुमचं मतदान जास्त कोणाला देणार जाणार गावातून? तर काय 50-55 50-55 कुठेतरी होईल. हां. म्हणजे आता चालू सरकार कसं आहे आणि मागचं एकंदरीत मागचं काँग्रेसचं सरकार याच्याबद्दल काय तुम्हाला काय वाटते, काय फरक आहे? नाही, चालू सरकार हे एक नंबरचंच आहे आता तसं बघितलं ते. जरी आपण राज्यापुरतं जरी बघितलं तर केंद्रात हे भाजपचं सरकार बसणार आहे. हां, आपण राज्यापुरतंच बघायचं नाही, चौकलच बघावं लागते. एकंदरीत सगळं आराखडा घेऊन विकास कामाचा याच्या आधारे तुम्ही बोलताय ना, बरोबर? होय. पण आपल्या माढा मतदारसंघामध्ये हां जास्त लीड कोण घेणार? नाही, निंबाळकर घेणार. निंबाळकर घेणार म्हणजे एकंदरीत कमळ. हा, कमळ. एकंदरीत 2024चं लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे. एकीकडे मोहिते पाटील पण रिंगणात आहेत आणि दुसरीकडे निंबाळकर साहेब पण रिंगणात आहेत. काय वाटतं तुम्हाला या दोघांविषयी काय होईल? निंबाळकर साहेब येणार. का? कारण बबनदादाचं कार्य इथं चांगलं आहे. या 42 गावातनं इथं कारखानदारी उभा केली आहे, ऊस बीस टायमाला जाते. मग आमचं नेतं सांगाल तेच आम्ही करणार. मोहिते पाटील का नाही? मोहिते पाटला इथलं चालू कारखाना बंद पडला आहे. आमचं व्यवसाय बिलं मिळलं नाही, ती वाहतूक कोणी कमिशन 5-7 वर्ष झालं, काय रुपये पण भेटला नाही आम्हाला, शेअर पण भेटलं नाहीत आम्हाला. त्यांची कार्य आहे चांगलं, पण आमचं पैसे बोलले तर ना असे आमच्यासारखे भरपूर ट्रॅक्टर मालक आतापर्यंत पैसे दिलेले नाहीत. त्यांनी ऊसाच मिळला नाही तर वाहतूक कोणी कमिशन अजूनपर्यंत 1 रुपया मिळाला नाही. 1 रुपया सुद्धा मिळाला नाही. ज्याला भेटलं त्याला भेटलं, ज्याला भेटलं नाही त्याला काहीच भेटलं नाही अजून. जेव्हापासून बबनदादा यांच्याकडे कारखाना आला तेव्हापासून काय परिस्थिती आहे कारखान्याची? आता चाललं काय 10 दिवसाला 5 दिवसाला ऊसाची बिलं येते, ट्रॅक्टरची पण 15 दिवसाला मिळतात बिलं, कमिशन वाहतूक तुम्ही सगळंच 15 दिवसाला 20 दिवसाला बिलं भेटते. ते आता ऊसाची काय 5 दिवसाला 10 दिवसाला भेटते. ती ऊस पण टायमाला जाते. ते कारखाना पण चांगला आहे, आता व्यवस्थित रुटीन चालू आहे. माढा मतदारसंघातून मोहिते पाटील की निंबाळकर साहेब? निंबाळकर साहेबच बसणार. निंबाळकर साहेबच का? आपण म्हणजे मोहिते पाटलांची पण भरपूर कामं आहेत माढा मतदारसंघात. मोहिते पाटलांची भरपूर कामं आहेत ते, पण निंबाळकर साहेबाची कामं आहेत आणि त्यात बबनदादाचं कार्य जास्त आहे ना आमच्या 42 गावात. या एकंदरीत बबनदादावरून सगळं होणार आहे मतदान. तुमचे वरिष्ठ नेते जे आहेत त्यांच्या सूचनेनुसार तुम्ही खाली मतदान करा? हो. काका, चालू 2024चं लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे, काय वाटतंय तुम्हाला, काय होईल? आता इथं कसं आहे माहिती आहे का, बाह्यासाहेबांनी बबनदादा नदीकडं काम कसं चांगलं आहे. पर तुम्ही ती काय कोणतं उमेदवार म्हणला तुम्ही? निंबाळकर साहेब आहे का? त्यांनी गेल्या 5 वर्षात होते, त्यांनी आमच्या गावाकडे त्यांनी काय केलेलं बी नाही आणि कधी त्याने कुठं 2 दिवस मांडलं कोणाच्या घरी कोणाला माहिती बी नाही. मतदान कोणाला करणार, मोहिते पाटील की निंबाळकर? मग लिंबाळकरला करून काय करायचं, आमचं इथं काय करतच नाही, पण दादांसाठी आम्हाला करावं लागतं तसं मग. म्हणजे बबनदादा यांच्यासाठी तुम्हाला निंबाळकर साहेबांना मतदान करावं लागतं. हां. मोहिते पाटलांना पण मतदान का करणार नाही? म्हणजे त्यांचं कार्य पण भरपूर आहे, कामं पण भरपूर आहेत, विकास कामं पण आहेत. मग आता ही लिंबाळकर साहेबांनी गेल्या वर्षी 5 वर्षी तर आमच्याकडे काय केलं बी नाही, ते आमच्याकडे पोचलेला पण माणूस. तरी पण तुम्ही म्हणता येईल निंबाळकर साहेबांना मतदान? आम्ही फक्त भैया साहेबांनी आमच्या गावातले केल्यामुळे आम्ही बोलतो, नाहीत मग तसं मोहिते पाटलांना केलेलं बरोबर बरं आहे. एकंदरीत तुमचे वरिष्ठ नेते जे आहेत बबनदादा, हां, ते सांगतील त्यांच्याच आदेशानुसार तुम्ही खाली मतदान करणार? हां. आता 2024चं लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे. एकीकडे धैर्यशील भैया मोहिते पाटील आहेत आणि दुसरीकडे निंबाळकर साहेब आहेत. काय वाटतंय तुम्हाला, काय होईल? आता आम्हाला असं वाटतं की निंबाळकर साहेबांनी गेल्या वर्षी 5 वर्षात इथं आमच्या गावाकडे काय म्हणजे कुठल्या नदीकडलं फिरलेलं बी नाही आणि त्यांनी काय केलेलं बी नाही. मग त्याच्यापेक्षा आपलं मोहिते पाटलाला मतदान करून आपल्या भागातला माणूस निवडून आणायला बरं वाटतंय. मी कामं बी करतोय माणूस, आपल्या भागातला माणूस. निंबाळकर साहेबांनी मागच्या 5 वर्षामध्ये कामं भरपूर केली, असं त्यांच्या पक्षाला वाटत होतं, त्यामुळे त्यांना डबल उमेदवारी दिली. त्यांना मतदान करणं योग्य आहे की मोहिते पाटलाला मतदान करणं योग्य आहे, काय वाटतंय तुम्हाला? मोहिते पाटलाला मतदान करणं योग्य आहे. म्हणजे त्यांनी काय केलं, आमच्या मागल्या 5 वर्षात त्यांनी काय आमच्याकडे पोचलं बी नाही आणि आमच्याकडे काय त्यांनी कामं पण केली.
गावातून तुतारी येणार की कमळ फुलणार? काय तुतारीच. चालू सरकारचा विषय काय वाटते आणि मागचं सरकार काँग्रेसचं सरकार होतं, या दोघांमध्ये फरक काय वाटते की तुम्हाला काय वाटते चालू स्थितीला? आता चालवलं काय आता मग हे जी दादानी कामं केली मग आमचं वाटतं की आम्हाला आम्ही मोहिते पाटील असं मतदान करावं असं आम्ही बोलतो. म्हणजे आपल्या भागातलं बी काम करणारा माणूस बी आहे पाटील. म्हणजे एकंदरीत मोहिते पाटलांना लीड देणार? हां. किती लीड देणार गावातून? तरी 55-60% देणार. आता चालू एकंदरीत 2024चं इलेक्शन लागलेलं आहे, काय वाटतंय तुम्हाला माढा मतदारसंघामध्ये काय होईल? माढा मतदारसंघातून पवारसाहेब एक बार खासदार होऊन गेले, मोहिते पाटील एक बार खासदार होऊन गेलं, निंबाळकर तिसऱ्यांदा खासदार होऊन गेलं. आम्ही जागतिक स्तरावर आम्ही मोदी साहेबांना ओळखतोय, त्याच्यामुळं आम्ही कमळ जाणार मोदी साहेब. कारण मोदी साहेबांचं पेन्शन, पुन्हा एस टी फुकट, दवाखाना फुकट, अशा कारणामुळं आम्ही मोदी साहेबांच्या बाजूने आम्ही उमेदवार काय बघत नाही, आपण मोदी साहेबावर त्याच्यावर जागतिक स्तरावर. माढा मतदारसंघामध्ये उमेदवार निंबाळकर साहेब आहेत आणि दुसरीकडं मोहिते पाटील आहेत, तुतारीकडून मोहिते पाटील आहेत आणि भाजपकडून निंबाळकर साहेब आहेत. या दोघांविषयी काय वाटतंय तुम्हाला? ह्या दोघांविषयी काय, निंबाळकरनं कसं आहे, कुठं काय जागाला कामं झाली ती काय जागाला झालेली नाही ती, पण आम्ही मोदीकडे पाहून आम्ही कमळ मतदान करतो. म्हणजे एकंदरीत गावातून लीड जास्त कोणाला देणार? गावातून तसं काय 50% होईल बापा. म्हणजे तू एकंदरीत तुम्ही उमेदवार बघणार नाही, पण मोदी साहेबांकडे बघून मतदान करणार. मामा, एकंदरीत 2024चं लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे, एकीकडे मोहिते पाटील आहेत, एकीकडं निंबाळकर साहेब आहेत. काय वाटतंय तुम्हाला, काय होईल? काय होईल तुम्हाला सांगू आता. 82ला 6व्या महिन्यात 13 तारखेला मी कामाला लागलो होतो. 97ला माझी ऑर्डर निघली होती. ही सुधाकर पंतांनी माझी ऑर्डर कॅन्सल केली, म्हणजे पंढरपूर तालुका पूर्ण कॅन्सल केला सामाजिक वनीकरणातला. माढा बसला, मंगळवेढा बसला, माळशिरस बसला. त्यापासून आम्हाला भाजपचं तिकीट आम्हाला नको वाटते. शरद पवारला आम्ही मतदान करणार आहे. म्हणजे एकंदरीत कमळला मतदान करणार की तुतारीला जास्त लीड देणार? तुतारीला जास्त लीड मिळणार आमच्याकडून. असं नेमकं काय वाटतंय तुम्हाला, काय तुमच्या मनात रोष आहे की तुम्ही फक्त तुतारीला मतदान करायचं म्हणताय? काय म्हणता, म्हणजे माझं त्यांनी वाटोळ केलं. आज मला 45 पगार बसला असता, त्यांनी माझं वाटोळ केलेलं आहे. त्यांनी फक्त बाभळगावचा त्यांचा चेअरमनच्या होता व्हाईत, त्यांनी तेवढा कायम करून घेतला वनीकरणात. त्यापासून आमचं त्यांच्यावरचं मन नाराज झालेलं आहे. जे आता आम्ही अभित पाटलाकडेच काम करत असतो. मग अभित पाटील माड्यात उभा राहतेलं, नाहीतर मंगळ्यात उभा राहतेलं, आम्ही अभित पाटलाला मतदान करणार. आता चालू लोकसभेला अभिजित पाटील नाहीत रिंगणात, आता मोहिते पाटील एक आहेत आणि निंबाळकर साहेब आहेत. आम्ही तुतारीला मतदान करणार. अभिजित पाटील पण तुतारीकडेच आहेत, शरद पवार गटाकडेच आहेत. मग अभिजित पाटील सांगेल तेच करणार की अभित पाटील सांगेल तेच आम्ही करणार. आता एकंदरीत 2024चं लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे. एकीकडं तुतारी आहे आणि एकीकडं कमळ आहे. तुतारीकडून मोहिते पाटील आहेत आणि कमळकडून निंबाळकर साहेब आहेत. काय वाटते तुम्हाला, काय होईल? निंबाळकर साहेब. का वाटतंय असं निंबाळकर साहेबच? कारण आम्ही मोदीकडे बघून मतदान करणार आहे. निंबाळकर नाही, मोहिते नाही, कोणाकडे बघणार नाही. आमच्या मनात मोदी आहे, घर घर मोदी आहे, त्याच्यामुळे आम्ही मोदीकडे बघून कमळाला मतदान करणार आहे. मोदींनाच का करणार? का बरं करणार? कशावरून करणार? मोदीनं भ्रष्टाचार मुक्त देश केला. या देश जगवायचा असेल तर देशाला सध्या मोदीची गरज आहे, दुसरं काय नाही आम्हाला. बाकी काय नाही. गोरगरिबांना सुविधा दिल्या ते, मोफत गॅस, एस टी, ही भरपूर गोरगरिबांना सुविधा दिल्या ते, त्याच्यामुळे गोरगरिबाला मोदीची गरज आहे, दुसरं काय नाही. एकीकडे मोहिते पाटील आहेत रिंगणात, काय वाटतंय त्यांच्या? मोहिते पाटलाचा काय उपयोग नाही. आम्ही 5,000 रुपये मुलीच्या नावावर टाकलं होतं सुमित्रा पतसंस्थेत. ती पतसंस्था बंद पडली. मुलीच्या लग्नासाठी पैशाची गरज होती म्हणून आम्ही मागायला गेलो, तर त्या पतसंस्थेत रुपयासुद्धा आम्हाला दिला नाही कोणी. त्याच्यामुळं मोहिते पाटलाला आम्ही मतदान करणार नाही. म्हणजे एकंदरीत जास्त लीड कोणाला देणार? कमळ. निंबाळकर सरांना जास्त लीड मिळणार. निंबाळकर सरांना. चालू सरकार विषयी तुम्हाला काय मत काय आणि काँग्रेस सरकारविषयी काय मत आहे? दोघांविषयी काय फरक आहे, काय वाटतंय? आम्हाला भाजप सरकार बरं वाटतंय.
मोदी सरकार. कारण काँग्रेसमध्ये असा चेहराच नाही. देशाला वर्चस्व जगात नाव करण्यासारखा राहुल गांधी आहे, पण जगात नाव करण्यासारखं नाही. त्याच्यामुळं काँग्रेसकडे चेहरा नाही, कुठल्याच पक्षाकडे चेहरा नाही. मोदीसारखा कोणच नेता होऊ शकत नाही. जगात नाव केलं आहे भारताचं. मग आता भाजप म्हणतात की आपकी बार 400 पार, हा विषय काय विषय आहे नेमका? होणार की 400 पार होणार, काय अडचण नाही त्यात, कारण विकास केला आहे ना तसा भारताचा. आता एकंदरीत 2024 लोकसभेचं इलेक्शन चालू झालेलं आहे, रणधुमाळी चालू झालेली आहे. एकीकडे मोहिते पाटील आहेत आणि एकीकडे निंबाळकर आहेत. काय वाटतंय तुम्हाला या दोघांविषयी, काय होईल किंवा गावातून काय होणार, की तुमचं वैयक्तिक मत काय? आता तसं बघायला गेलं तर मी गावाचा विद्यमान सरपंच आहे. आता आमचे नेते सन्माननीय अभिताभा पाटील हे तुतारीच्या बाजूने आहेत, पवारसाहेबाच्या बाजूने. मग एकंदरीत आम्हीसुद्धा पवारसाहेबाचं काम करणार आहे तुतारीचं, जेणेकरून जास्तीत जास्त मोहिते पाटलांना कसं लीड मिळेल याचाच विचार करतो आहे. आणि एकीकडे दुसरीकडे निंबाळकर साहेब आहे, त्यांचे पण काम भरपूर आहे, त्यांच्याविषयी काय मत आहे? काम भरपूर. आता मी विद्यमान सरपंच आहे, काय काम आहे त्यांचं? त्यांनी आमच्या गावात, मी 2 वर्ष झाला तर सरपंच होऊन, त्यांनी आमच्या गावात 4 लॅम्प दिलं. 4 लॅम्प कुठं बसलं हे माहीत नाही. मी स्वतः सरपंच असून मी स्वतः त्यांच्याकडे 10 वेळा गेलो, ठराव ग्रामपंचायत ठराव केलं. 100 रोड दिलं नाही. आमच्या गावात एकदम दुर्दैव व्यवस्था आहे रोडची. शिवाजीनगर ते पेहे रोड असेल, बोशे रोड असेल, शिंदेमळा रोड असेल, एकदम दूर पाऊस जर पडला त्या रोडने जाता येत नाही. पुनर्वसन गावठाण ते शिंदेमळ्याकडे जायला रोड नाही. एक जर पाऊस झाला तर लोकांना चिखलात जायला लागतंय, गाडी मोटरसायकल सोजत नाही. अशी दुर्दैव अवस्था असून आम्ही प्रस्ताव देऊन जर आम्हाला काम मिळत नसली, आमच्या गावाचा विकास होत नसला तर काय त्यांच्या पाठीमाग काय म्हणून जायचं? जर समजा अभिजित पाटील जर म्हटले तर निंबाळकर साहेबांना मतदान करा, तर काय करतात? आबा तसं म्हणणारच नाहीत ना. आबा हे विचारधाऱ्याशी एकनिष्ठ आहे. आमचा विचार, जो आबांचा विचार तोच आमचा विचार असणार आहे. आणि जो आबांचा विचार पवारसाहेबांच्या विचाराशी चालणारे आबा आहेत. जे आबा म्हणतील तेच आम्ही करणार. आबा जर म्हणले दगडाला मतदान करा तर आम्ही दगडाला मतदान करू. एकंदरीत गावातून जास्त लीड कोणाला जाईल असं वाटतंय तुम्हाला? गावातून तसं बघायला गेलं तर तुतारीच चालणार. देवडेच गावातून नाही, प्रत्येक गावातून मी आढावा घेतलेला आहे बऱ्यापैकी. जरी लोक म्हणत असली भाजप, जरी लोक तोंडावर जरी म्हणत असली तर लोकांच्या आतून रोष भरपूर आहे. लोक ही तुतारीला मतदान करणार. रोष का रोष आहे? रोष काय, त्यांनी काय केले? भाजपवाल्याचे कामच नाहीत ना. एक नियम अटी जास्त आहेत, योजना आहेत भरपूर, नाही असं नाही, परंतु नियम अटी जास्त आहेत. लोकांना सुखसुविधा 2000 महिन्याला 2000 ती देतात, पण जीएसटी 18% कट करतात. 1 लाख रुपये जर तुम्ही जर खत घेतलं तर 18% जीएसटी, 18,000 वर्षाला कट होतात. आणि देऊन काय ती 6,000 देतात. म्हणजे रोषच राहणार ना भाजपवर. एकंदरीत थोडा तर फायदा होत असेल की शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 12,000 रुपये येतात. वर्षाला 12,000 येतात, परंतु ते शेतकरी पिऊनच घालवतात ना. लोकांना भाजप सरकार, मोदी सरकार पिण्यासाठी पैसे देते या, लोकांना विकासासाठी पैसे देत नाहीत. 18% कट करते या. दारोडे माणसाच्या खात्यावर जर 2,000 आलं तर ती रात्र उडवते 2,000 रुपये. काय फायदा त्या 2,000चा? विकास झाला पाहिजे. 2,000 रुपये घेऊन खुश होणार आहे का? नाही. आपण लाख मोलाचं त्यांना मत देतोय, त्यामुळे पण विकास होई पाहिजे ना. म्हणजे एकंदरीत आता मोहिते पाटील आणि दुसरीकडे निंबाळकर साहेब या दोघांमध्ये चुरस लागलेली आहे. या दोघांविषयी काय म्हणणं आहे? 1001% मोहिते पाटील येणार. 100% मोहिते पाटलाचा हा विजय आता झाल्यातच जमा आहे. त्यामुळे तुतारी ही 100% वाजणार. आणि निकम माडा मतदारसंघ नाही, आपले जे उमेदवार शरद पवार गटाचे 10 उमेदवार आहेत, 10च्या 10 उमेदवार एकदम लीडने निवडून येणार अशी मला वाटते, गॅरंटीवाडी वाटते. आता एकंदरीत 2024चं इलेक्शन लागलेलं आहे लोकसभेचं. एकीकडे मोहिते पाटील आहेत, एकीकडे निंबाळकर साहेब आहेत. काय वाटतंय, काय होईल तुम्हाला? आता आपल्या माड्यात म्हणलं तर मोहिते पाटला सीट बसेल चांगलं ह्यानं मतात, 2 लाखानं बसेल वाटतंय. काय वाटतंय असं, मोहिते पाटील खास बसतील किंवा निंबाळकर का बसणार नाहीत? काय की मोहिते पाटील हे कसं आहे, मागच्या 20-25 वर्षापासून कायम सगळे संपर्कात आहेत. प्रत्येक त्यांच्या गावात, सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात, प्रत्येक वार्डात त्यांचं माणूस कार्यकर्ता आहे आणि प्रत्येक सुखदुःखात ती सामील आहेत. आणि त्यांचे प्रत्येक वार्डात काम आहेत. आमचं आता देवडं गाव आहे, देवडे गावात जवळजवळ 3 सभा मंडप आहेत त्यांनी दिलेले आहेत. आणि वर्षाला म्हणजे कमीत कमी लई नाही पण 20-25 लाखाचा निधी त्यांच्यातला जर कोण आमदार असेल, खासदार असेल तर कायम येतो. तुम्हाला जर त्याचं एक जर उदाहरण बघायचं असेल तर मी एक माझ्यापाशी एक नाही प्रत आहे, 1 मिनिट कली इकडे, ही जे आहे ना हे ह्याच्यावर बघा. इथं आता हे देवडे गाव आहे,
हे देवडे शेवते रस्ता ते पारधी वस्ती रस्ता डांबरीकरण करणे 30 लाख रुपये रणजितसिंह मोहिते पाटलांनी दिलेत आम्हाला. तुम्हाला दुसरं जर बघायचं म्हटलं तर कैलास सीताराम एक मिनिट इकडचे अजून इकडून ये. दुसरं बघायचं म्हणतं दलित वस्ती येथील मशानभूमी येथे फेवर ब्लॉक करणे 4 लाख रुपये. मग आमच्या गावात बरं का जवळजवळ 1.25 कोटी रुपयाचा निधी रणजितसिंह मोहिते पाटलाच्या ह्याच्यातनं आलेला आहे आम्हाला. प्रत्येक एवढी पानं जे आहेत ना तो बघा तो व्यायामशाळा दिली आहे 16 लाख रुपयाची. ही असे 1.17 कोटी निधी रणजितसिंह मोहिते पाटलाने आम्हाला दिलेला आहे. मग असं जर आम्हाला एवढे निधी आमच्या एवढ्या छोट्या गावाला येत असेल तर त्यांना मतदान का करायचं नाही. त्यामुळं मोहिते पाटील आम्हाला बरे वाटतात. त्याला मागच्या पंचवार्षिकमध्ये निंबाळकर साहेब पण खासदार होते, तर त्यांना डबल उमेदवारी मिळालेली आहे. डबल उमेदवारी देण्यामागचं कारण असं की त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत ते माढा मतदारसंघामध्ये. त्यांच्याविषयी काय म्हणणं आहे? काय की कामं माढा मतदारसंघात केलेली नाहीत, त्यांनी त्यांच्या फलटणपुरती केली असतील असं वाटतंय, पण तिथं बी झालेलं दिसत नाहीत. आता ती काय म्हणते तर आम्ही एवढ्या कोटीचा रस्ता केला, 1000 कोटीचा, 5000 कोटीचा केला, 4000 कोटीचा केला. आता आम्ही माझ्याकडं 12 टायर टँकर 2 आहेत. माझं काय करते एका दिवसाला माझी म्हणजे 2 दिवसात एक हैदराबादला ट्रिप दुधाची टाकतात. तर ते 2 दिवसात का नाही 16,000 रुपये माझा फास्ट ट्रॅक जातो एका टँकरला. माझा ह्या वर्षी एका टँकरला 17 लाख रुपये फास्ट ट्रॅक गेला आहे. मग 17 लाख रुपये एका गाडीला जर फास्ट ट्रॅक जात असेल तरी रस्त्याची काय म्हणजे ह्यानी ही केलेलं नाही ना. आमचा फास्ट ट्रॅक आम्ही विकतच मिळते भाड्याने जातोय त्याच्यावरून. त्यांची ती काय म्हणजे ही केलेलं नाही असा विषय आहे ना. त्यांनी सुधारणा वगैरे काय केलं नाही, काय नाही. भाजप सरकारी फसवे ते सगळ्या म्हणजे प्रत्येक फसवी हे योजना. म्हणजे एकंदरीत काँग्रेसचं सरकार, पूर्वीचं काँग्रेसचं सरकार आता चालूला भाजप सरकार, या दोघांमधील काय फरक आहे तुम्हाला काय जाणवते? पूर्वी काँग्रेस सरकारला शेतकऱ्याला GST वगैरे टॅक्स काही नव्हतं आणि आता ह्याला सगळे काय शेतकऱ्याचं 1 लाख रुपये जर खत आणायला गेलं शेतीचं तरी त्याला 18,000 रुपये टॅक्स घेत आहेत. साधी कपडे आपण ड्रेस आणाय जर घेतला 4000 ड्रेस घेतला तर त्याला जवळजवळ 400-500 रुपये टॅक्स जातोय. आणि त्या टायमाला काँग्रेसच्या काळात किंवा राष्ट्रवादी काळात काय नव्हतं आणि शेतकऱ्याला कर्जमाफी शरद पवारनं सरसकट दिली ती. यांनी 2 वेळा कर्जमाफी केली निकषासह. देवेंद्र फडणवीस म्हणतंय निकषासह करूया आणि 2 लाख म्हणजे 25% देखील लोकांनी लाभ भेटलेला नाही. आता या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये मराठा आरक्षणाचा पण मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे. आता मराठा आरक्षणाचा मुद्दा थोडक्यात थंड झाल्यासारखं वातावरण वाटतंय, त्याच्याविषयी काय म्हणणं आहे? नाही, मराठा आरक्षणाचा मुद्दा थंड झालेला नाही. ही जी कसं आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेबांनी पुढं करून देवेंद्र फडणवीसनं गेम केलेली आहे. देवेंद्र फडणवीसनं काय की बाबा तुम्हाला कुणबीपत्र सरसकट देऊ असं करू. मुंबईला मी स्वतः गेलतो, त्याचं मी साक्षीदार आहे. मी मुंबईला गेलतो आरक्षणासाठी, पण तिथनं आम्हाला आरक्षण भेटलं म्हणून आम्ही आलो गुलाल उधळून. हिथं आलं तर 10-15 दिवसांनी ती त्यांचं ती थोडक्यात म्हणते ती कुठला कावा त्या पद्धतीने त्यांचं यंत्र वापरायला चालू केलं फडणवीस साहेबांनी. त्यामुळे ती काय फसवलं आहे आम्हाला मराठा आरक्षणात. त्यामुळे आमचा मराठा आरक्षणातली 100% मराठी माणसं जी मराठा आहे ती मतदान भाजपला करणार नाही असा विषय आहे. म्हणजे एकंदरीत दोषी हे भाजप सरकारला तुम्ही धरताय? हो, 100% भाजप सरकार दोषी आहे मराठा आरक्षणात. आता एकंदरीत चालू स्थितीला जर समजा आता काँग्रेस सरकार जर कामं तुमची म्हणताय, आता मागच्या काळात महागाई नव्हती, महागाई आता वाढलेली आहे, GST लागली, पण भाजप सरकार या सरकारमध्ये असताना रस्ते झाले, काही योजनांचा भरपूर शेतकऱ्यांना लाभ मिळाला, वर्षाला 12,000 मिळाले, याच्याविषयी काय म्हणणं आहे? आता तुम्ही म्हणताय रस्ते झाले, तर रस्त्याचं मी उदाहरण दिलं की बाबा 2 दिवसात मी 16,000 रुपये फास्ट ट्रॅक जातोय माझ्या टँकरला. 2 दिवसाला 16,000 भाडं रस्त्यावर टँकर फिरलाय म्हणून घेते ती. मग ती रस्ते झालं म्हणून ती ही झालेलं नाही, चांगलं झालं नाही, आमच्याकडून भाडं घेते ती त्याच्यावर. त्या रस्त्यावर सोडून बोला की दुसरं काय बोलताय तुम्ही. दुसऱ्यानंतर परत महागाईचा विषय, परत महागाई केलेलीच आहे. हो, महागाई भरपूर झालेली आहे. तुम्ही म्हणताय आता तुम्ही 6-12,000 भेटतात म्हणताय, तर तुम्हाला सांगतोय काय आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस शेतीला म्हणतात 3-4 लाख रुपये मटेरियल घेतोय, त्यात 70-80 हजार रुपये GST जाते 18% असा विषय. त्यामुळे ती काय परवडणार नाही. भाजप जर अजून फिरून आलं तर शेतकरी भिकारी उन्हात पूर्ण संपणार असा विषय आहे.
तुम्ही म्हणला आता विषय रस्त्याला फास्ट ट्रॅक 16,000 रुपये जातोय 2 दिवसाला. हो जातोय. एकंदरीत रस्ते झाल्यानंतर त्याचा वेळ पण वाचला असेल, तुमचं प्रॉफिट तिथेही वाढला असेल, त्याच्याविषयी मग आता वेळ वाचला तर त्या पडीत भाडे घेते ती, पण ह्यानी ही सांगून बाबा आम्ही रस्ते केला असं म्हणून ती कर्ज काढले आणि आमच्याकडून वसूल करायला चालू आहे ती, असा विषय आहे. मी 17-18 लाख रुपये एका गाडीला वर्षाला फास्ट ट्रॅक भरतोय, असा विषय आहे ना. म्हणजे आता माढा मतदारसंघामध्ये आपले 2 उमेदवार रिंगणात आहेत, मोहिते पाटील आणि निंबाळकर साहेब. ह्या दोघांची लढत लागलेली आहे. एकीकडे तुतारीकडून आहेत मोहिते पाटील आणि दुसरीकडे कमळकडून आहेत निंबाळकर साहेब. काय ह्यांच्याबद्दल नेमकं काय वाटतंय तुम्हाला? आता काय की तुतारी ही तर 100%च ज्या दिवशी निंबाळकर साहेबाला तिकीट कमळानं जाहीर केलं भाजपनं, त्या दिवशी निंबाळकरचं मी भाजपचा विषय संपलेला आहे माढा लोकसभेतनं. तुतारी आता मोहिते पाटलाला झाली फायनल, ती 2 लाखाच्या पुढनं निवडून येणार आहेत, ही विषय 100%च आहे. म्हणजे एकंदरीत पाहता तुमच्या गावातून लीड जास्त कोणाला देणार? आमच्या गावात साधारणतः 1600 मतदान आहे. साधारणतः मला वाटतं 1300 पोल होईल. साधारणतः 200-250 मतदान जाईल कमळाला, राहिलेलं पूर्ण तुतारीला पडेल मतदान. जनता एकीकडं आहे आणि का पुढारी एकीकडं आहे. त्यामुळं आमच्यासारख्याने जर सांगितलं बाबा कमळाला कर किंवा तुतारीला कर, ते ऐकत नाही. त्यांच्या मनानंच करणार आहे ती शरद पवारला मतदान. आणि मोहिते पाटलाचा प्रत्येक गावात 25-30% गट आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यात. त्यामुळं दुसरे कसं 1-2 गट मिळालेले असते, त्यामुळं 70% पुढं मतदान व्हायला काही अडचण नाही, असा विषय आहे. म्हणजे एकंदरीत पाहता 2024 लोकसभेचे इलेक्शन हे तुतारीच येणार असं तुमचं म्हणणं? 100% तुतारी. माड्यात तुतारी येणार, सोलापूरमध्ये पंजा येणार आहे. मागच्या पंचवार्षिकमध्ये निंबाळकर पण खासदार होते, आता डबल त्यांना उमेदवारी देण्यामागचं कारण तुम्हाला काय वाटतंय, काय हेतू असेल? काय की ही जी चोर होतं, कोणाचा भ्रष्टाचार, ही भ्रष्टाचार जी लपवायसाठी गेलेले आहेत ना तिकडं, ही सगळे 5-6 आमदार आहे ना, ती निंबाळकरासाठी ही झाली, फितूर झाली. आणि ती झाल्यामुळे ती म्हणली आता त्यांना बी मोदी असू द्या किंवा शहा असू द्या किंवा फडणवीस असू द्या, त्यांना बी काय वाटणार आहे की याला 5-6 आमदार ह्यांच्या बरोबर आहेत म्हणले, हे खासदारकी ह्याला फिरून द्यायला काय अडचण नाही, हे हिशोबाने त्यांना खासदारकी तिकीट दिलेलं आहे. पण मोहिते पाटलाच त्यांनी काय म्हणजे हेच केलं ना, मोहिते पाटलाचं कुठला आमदार जरी नसला तर ती खासदार होऊ शकते, ती एवढं त्यांच्यात दम आहे. आता 2024चं इलेक्शन लोकसभेचं लागलेलं आहे, काय वाटतंय तुम्हाला गावातून काय होईल? मी राजेंद्र झांबरे, सामान्य शेतकरी. आमच्या देवड्या गावातनं एक 70% मतदान हे तुतारीला, शरद पवार साहेबाच्या तुतारीला होणार. हे एक आमच्या गाववाल्याच्या म्हणजे मी गावाला या नात्यानं सांगतोय. कारण कसं आहे बरं का, भाजपनं जे आता चालूला जे राजकारण चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये, फोडाफोडीचं राजकारण किंवा इतर मराठ्यांविषयी जी काय द्वेष दाखवलेला आहे भाजप सरकारनं, मराठ्यांना आरक्षण न देणे किंवा इतर जे आता जी शिकलेली जी लोक आहेत, जे युवा आहेत आता मराठ्यांचे, मग त्यांना नोकरी न मिळणे, अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या, की त्यामुळं आता लोक भाजपकडे पाठ वळवून शरद पवार साहेबांकडे एकदा विश्वास ठेवायचा ह्या दृष्टीनं लोक तसा विचार करून तुतारीला मतदान करण्याचा निश्चय करत आहेत. आणि प्रत्येकाच्या गावातनं जी आता मी पण कुठं बाहेर जाताना जर विचारतोय बाबा की मतदार तुमच्या गावात कशा पद्धतीचं होईल, तर जिकडे जाईल तिथं आता सध्या एक तुतारीचं वातावरण जोरात चाललेलं आहे. दुसरीकडे निंबाळकर साहेब आहेत, त्यांच्याविषयी काय म्हणणं आहे तुमचं? निंबाळकर साहेब हे आता गेल्या पंचवार्षिकला आम्हीच त्यांना मतदान दिलेलं होतं. जे निवडून जे गेले ते निंबाळकर साहेब आज सांगायपर्यंत आता देवडे गाव त्यांना कुठं आहे किंवा त्यांच्या मतदारसंघातली कुठली गाव आहे ती, की बाबा इथल्या शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाला त्याने आतापर्यंत कधी कुठं काही लोकसभेत किंवा कुठं विधानसभेत कुठं बोललेलं किंवा एखादा प्रश्न शेतकऱ्याविषयी मांडला आहे अशा पद्धतीचं काहीच नाही. आता आमच्या गावात आता आमची नदीचं गाव आहे, बरं लोकाला शेतकऱ्याला लाईटचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, ही समजा प्रश्न आहेत ते आता कधी ज्यांनी म्हणजे निंबाळकर साहेबांनी कधी मांडलं नाहीत ना. बरं येऊन जनतेच्या अडचणी जाणल्या असत्या तर लोकांनी त्यांनाही सहकार्य केलं असतं. बरं आणि लोकांची आता भावना कशी झाली की बाबा एक मोहिते पाटील आपल्या जवळचा आणि हिथं असणारं त्यांचं पहिल्यापासून प्राबल्य पण आहे विजयदादांपासून. आणि लोकांचं एक मत काय आहे की मोहिते पाटील आपल्या ह्या शेतकऱ्यांनी किंवा इतर समजा जे काय युवक आहेत ह्यांना एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व त्यांना लाभेल अशी लोकांची अपेक्षा आहे. त्या पद्धतीने इथं
आणि पवारसाहेबांच्या धोरणांना शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळं पवारसाहेबांचा आणि मोहिते पाटील यांना मिळून तुतारीला मतदान होईल अशा अपेक्षा आहे माझी.